नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या जी एस टी क्लासवर, माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर. तर बघा, आज जो आपण चॅप्टर चालू करणार आहोत तो कोणता आहे? प्रॉफिट लॉस. कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने जर पाहायला गेलो तर खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि आपल्या व्यावहारिक ज्ञानामध्ये पण आपल्याला माहिती असायला पाहिजे, है ना. तर लहानपणी शिकले असाल लाभ तथा हानी. अरे नफा तोटा शिकल्या, नफा तोटा तोच आहे. नफा म्हणजे लाभ आणि तोटा म्हणजे. आता याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट मी सांगून देतो, तो म्हणजे कोणता? डिस्काउंटवाला. डिस्काउंटचा सेपरेट कन्सेप्ट घेण्यापेक्षा इथंच सांगून देतो, एक दोन प्रश्न येऊ शकतात त्याच्यावरचे. ठीक आहे. तर बघा, त्याच्या आधी आपल्याला काही गोष्ट माहीत पाहिजेत. तर काय माहीत पाहिजे? CP, SP आणि MRP ह्या तिन्ही गोष्टी काय असतात ते लक्षात घ्या. CP म्हणजे काय असते? कॉस्ट प्राइस. CP म्हणजे काय आहे? कॉस्ट प्राइस, ज्याला आपण काय म्हणत असतो हिंदीमध्ये, काय नाव राहील याच्यासाठी? क्रय मूल्य. काय नाव राहील? क्रय मूल्य. आता मी प्रश्न वाचताना तर आपण हाच वाचू, पण लिहिताना मी काय लिहीन? CP, SP, MRP हे टर्म वापरीन. ठीक आहे. तर त्या अगोदर समजून घ्या काय आहेत. तर देन SP आहे तुमचा. SP म्हणजे काय असते? तर सेलिंग प्राइस. क्रय आहे ना, मी ना कुठं क्री म्हणलो? क्रय मूल्य है काय? जिस मूल्य पर कोई वस्तू खरीदी जाती है उसको क्या बोलते हैं? क्रय मूल्य. जसं आता मला एखादा मी सांगतो ते सगळं समजून, पहिले ते टर्म लक्षात घेऊन घ्या. CP काय असते, MRP काय असते, त्यांचे मराठीतले आपल्या हिंदीमधले नावं लक्षात घेऊन घेऊ आपण पहिले, मग ते सांगतो मी काय असतात. तर याला आपण काय म्हणू? विक्रय मूल्य. आणि अजून एक असते आपले काय? MRP, जिला आपण म्हणतो मॅक्झिमम रिटेल प्राइस. तर ती हिंदीमध्ये तिला काय म्हणतो आपण? छापील किंमत, है ना. मराठीत म्हणतात छापील किंमत, अंकित मूल्य. अंकित मूल्य किंवा छापील किंमत. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी काय असतात आता समजून घेऊ आपण. सपोज मला एखादी वस्तू बनवायची आहे, मला बिझनेस करायचा आहे. सपोज एखादी वस्तू मी बनवतो, सपोज मी मडका बनवतो. मडका समजते ना, मडका, माठ. आता तो माठ बनवण्यासाठी मला माती तर फ्रीमध्येच भेटते आता माझ्या शेतातली, पण त्याच्यामध्ये काही भट्टी वगैरे गरम वगैरे करण्यासाठी त्याच्यासाठी काही पैसा खर्च होते. त्यानंतर माझी मेहनत पण आहे त्याच्यामध्ये. तर असं करून मला जवळजवळ एक माठ बनवण्यासाठी मला लागतात सपोज 25 रुपये किंवा 20 रुपये. किती? मी 50 पकडतो, म्हणजे टोकटोक व्हॅल्यू आपण पकडू. एक एक्झाम्पल, 50 रुपये मला लागतात, सगळं मेहनत वगैरे पकडून वगैरे, नाही का. आता मला सांगा, तेवढी मी त्याच्या मागे मेहनत केलो, माती आणलो, तिला शेप दिलो, गरम केलो, त्याच्यासाठी काही पैसे खर्च झाले, काही वस्तू लागल्या, है ना. त्याला रंगरंगोटी केलो नंतर, है ना. तर तो माठ बनवायला मला 50 रुपये लागले. मी 50च मध्ये विकणार आहो का? नाही. 50 मध्ये तर नाही विकीन, काहीतरी जास्त किमतीमध्ये विकीन. बरोबर आहे. तर ते जास्त किंमत सपोज मी मानलो की मला विकायचा आहे याला, म्हणजे मला हा माठ विकल्यावर मला कमसे कम 30 रुपये तरी भेटले पाहिजेत. किती रुपये भेटले पाहिजेत? 30 रुपये जास्तचे भेटले पाहिजेत. तेव्हा मला तो बिझनेस करण्यामध्ये मजा येईल, है ना. साला कोणी 1 रुपया जास्त देत असेल, 51 रुपयामध्ये घेत असेल, तर मला मजा येईल का? 1 रुपया किती दिवस कमवणार आहे का नाही. तर 30 रुपये जसे मला भेटले एका मडक्यावर, तर मला मजा येईल, है ना. तर मला वाटते की तो 30 रुपये जास्त, म्हणजे मला तो विकल्यानंतर माझे 50 रुपये आणि वरचे 30 रुपये मला भेटल्या पाहिजेत. तर कितीला विका लागल? 80ला विका लागल. बरोबर आहे. तर 80 झाली तुमची सेलिंग प्राइस. 80 काय झाली? CP काय झाली? बरोबर, CP काय झाली आणि 80 काय झाली? पण मला तुम्हा लोकांची आदत माहीत आहे. तुमची आदत आहे बडी खराब डिस्काउंट मागावची, है ना. काय डिस्काउंट दे ना, हां 2 घेतो, डिस्काउंट दे ना काहीतरी. रद्दी आदत. बरोबर. मॉलमध्ये जातील तर डिस्काउंट मागतात का? नाही. त्याच्या जेवढा असला तेवढा देते. त्याला म्हणता का मग? ते तिथं हजारो 10 हजाराचं सामान घेता, त्याला म्हणता का अजून 5% दे ना. मंगल्यानं तुमचा भेटणार आहे का? नाही. पण मडक्यावाल्याजवळ जेवून
भाजीवाल्याजवळ अगर जाऊन ते एवढा भाजीच्या घेतलं मी ना 500 रुपयाच्या समाराची जुडी दे ना फ्रीमध्ये 9 रुपयाची. हे बडी गंदी आदत आहे. अरे आहे ना, पाहिला तर मेहनत सगळ्यात जास्त कोण करून राहिला? ते भाजीपालावाले, मडक्यावाले. आणि तेवढा प्रॉफिट आहे का त्यांच्या जेवढा मॉलवाल्याचा आहे? नाही. तरी त्याला डिस्काउंट नाही मागून राहिला आपण. त्याच्याजवळ तर हजारो लोक जातात. त्याला डिस्काउंट मागतून का आपण डिस्काउंट मागतून कोणाला? हे बिचारे चिल्लर विक्रेता यांच्या मागं. ते पहिले जे नुकसानमध्ये ना अजून त्यांना नुकसान. पण काही मग त्याच्यासारखे मायासारखे असले तर मडका बनवणीवाले, हां मला माहीत आहे साले हे डिस्काउंट मागतील. मी किंमत किती ठेवीन? 100. मी किंमत किती ठेवीन? तर हे झाली आपली MR. म्हणजे मला माहिती आहे डिस्काउंट आता साला हा मागल तर मी अगर 100 ठेवलो तर हा 10-20 रुपये तर मागलच. 10 मागितल्यानंतर अजून 10चा फायदा मला चांगलाच झाला. एक नंबर काम. 20चा मागितल्यानंतर चल तरी मी मला 80 माया भेटून राहिले. म्हणजे मी प्रॉफिटमध्ये. तर जे किंमत छापली राहते MRP तुम्ही पाहिले असाल प्रत्येक प्रोडक्टवर राहते, तर ती मॅक्झिमम रिटेल प्राइस राहते. म्हणजे जास्तीत जास्त या किमतीपर्यंत तो विकू. मी कधी म्हणलो 150 रुपयाचा माठ तो माझ्यावर येईल का? हो, तो साला तिकडं 100 रुपयाला विकून राहिला आणि तू 150ला विकून राहिलास, आहे का नाही? तो येईल का माझ्याजवळ? नाही. किंवा एखादा प्रोडक्ट जो असते त्याच्यावर किंमत आहे तुमची 80 रुपये छापलेली आणि तो म्हणत असेल की हे वस्तू आहे 100 रुपयाची. किती रुपयाची? तर तुम्ही घ्याल का त्याच्याजवळून? नाही. तर मॅक्झिमम रिटेल प्राइस ही असते. हिच्यावर तर कोणी दुकानदार विकत असेल तर तुम्ही त्याची कन्झ्युमर फोरममध्ये काय करू शकता? कंप्लेंट करू शकता. जागो ग्राहक जागो, नाहीतर शी भागो. तुला काय वाटलं? तर MRP ती असते. आता इथं जो प्रॉफिट लॉसचा कन्सेप्ट आहे तो काय आहे तो समजून घ्या. सपोज आता बघा CP स्वतःमध्ये किती पर्सेंट राहील? 100% स्वतःमध्ये. तर पर्सेंट मी लिहितो वर, किंमत लिहितो, ठीक आहे. तर मला इथं कितीचा प्रॉफिट दिसून राहिला बघा? 30 रुपयाचा प्रॉफिट दिसून राहिला मला. हा रुपीजमध्ये आहे. अरे रुपीजमध्ये आहे तर पर्सेंटमध्ये काहीतरी प्रॉफिट झाला असेल, काहीतरी प्रॉफिट झाला असेल कितीतरी पर्सेंटचा. आणि इथं जे किंमत येईल ते तेवढा पर्सेंट येईल. तर मग आता पर्सेंट काढायचा आहे मला बघा. तर मी प्रॉफिट पर्सेंटचा एक फॉर्म्युला तुम्हाला असा राहील, P% इज इक्वल टू खाली CP इंटू P वरत P/CP इंटू हा प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला. तसंच लॉस जर काढायचा असला तरी पण खाली काय राहील, वर काय राहील, इंटू. अरे कळलं? तुम्ही का करून राहिले मावशी? हां, आणि मग म्हणता तुमच्या नाही पाहिलाची म्हणता. मारू का टारका फोडू? लक्ष द्या ना. हां, आता प्रॉफिट पर्सेंटेज काढून घ्या यावाल्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून. CP काय झाली असती? 50. अरे झाली असती. आणि त्याच्यावर 30 रुपये भेटले रे बाबा, इंटू 50 एक 50 दुने 30 दुने किती पर्सेंटचा प्रॉफिट आला? तर हा 60% मी इथं लिहिलो. 60% लिहिलं तर 100% मध्ये 60% झाला तर हे किती झाली? 160%. म्हणजे या 50चा 160% काढा म्हणलो मी ना, तर ते काय येईल? 80. गोष्ट समजली? सपोज मी म्हटलं की एखादी वस्तू मी 160% वर विकलो. किती पर्सेंट वर विकलो? म्हणजे त्याच्यामध्ये 60% काय आला माझा? प्रॉफिट. कारण 100% काय होती? CP. गोष्ट समजली? तर SP जर दिलेली असेल आपल्याला 160% न किंमत दिलेली असेल, म्हणेल CP काढा, तर तिथं क्वेश्चन मार्क ठेवून द्यायचा, क्रॉस मल्टिप्लाय करायचा. मी सांगेन त्या टाईपचे प्रॉब्लेम. ठीक आहे. आता हा झाला कन्सेप्ट. आता MRPचा कन्सेप्ट काय राहते लक्ष द्या. याला थोडासा इथं लिहितो. SP होता आणि हा काय होता आपला? MRP. हा किती होता आपला? 100 आणि हा किती होता? 80. बरोबर आहे. मला 80ला विकायचा आहे. कोणी म्हणलं डिस्काउंट मागितलं तर किती डिस्काउंट? आता रुपयामध्ये तर दिसून राहिला मला किती डिस्काउंट? 20चा डिस्काउंट दिलो तर डिस्काउंट मायनस होते आणि हा रुपीजमध्ये.
ठीक आहे. तर डिस्काउंट पर्सेंट जर तुम्हाला काढायचं आहे तर डी पर्सेंटेज इज इक्वल टू खाली राहिला असता काय, वर का राहिला असता डिस्काउंट, प्रॉफिट लॉस नाही, काय राहील डिस्काउंट म्हणजे छूट, छूट द्या म्हणतो ना आपण, काहीतरी काहीतरी बट्टा द्या म्हणतो ना तो. तर एम आर पी स्वतःमध्ये किती पर्सेंट राहते, 100%. ठीक आहे. आणि हा 20%चा डिस्काउंट, 100च्या 20 म्हणजे 20% होईल. तर हा किती पर्सेंट आला आपला, 80%. ठीक आहे. आता त्याच व्हॅल्यू आहेत तर तुम्हाला थोडासा जमणार नाही. सपोज मी म्हटलं इकडे एस पी आहे 150 आणि एम आर पी आहे 200, तर कितीचा डिस्काउंट दिसून राहिला, 50चा, बरोबर, रुपीजमध्ये. तर हा 100% राहते आपला, हा कितीचा दिसून राहिला, तर डिस्काउंट पर्सेंटनं काढून टाका, वर 50 खाली इंटू किती पर्सेंटचा दिसून राहिला, 25. तर हा 25%चा मला डिस्काउंट भेटला. तर हे एस पी किती झाली याच्या तुलनेमध्ये, 75%. याच्या तुलनेत, कोणाच्या तुलनेत, बरोबर. पण तेच अगर मी थोडासा याच्यामध्ये अजून समोर काहीतरी वाढवला असता इकडे, की सीपी आहे बा माझ्याजवळ 100 रुपये आणि मी ना एस पी तर मला 50चा प्लस दिसून राहिला, अरे दिसून राहिला, तर सीपी 100% राहते इकडे. याच्या तुलनेमध्ये एस पी किती दिसून राहिली, 50%चा का दिसून राहिला प्रॉफिट. तर याच्या तुलनेमध्ये किती आहे, 150% याच्या तुलनेत. पण प्रॉफिट डिस्काउंटच्या तुलनेमध्ये काय दिसून राहिली पर्सेंटमध्ये, तर हा डिपेंड करते, व्हॅल्यू रिलेटिव्ह आहे. हे व्हॅल्यू कशी आहे, हे काही कधी याच्यावर डिपेंड करेल प्रॉफिट लॉसच्या केसमध्ये, आणि डिस्काउंटच्या केसमध्ये कोणावर डिपेंड करेल, किती पर्सेंट आहे म्हणून. ओके. मग याच्यावरून सपोज मला काढायचं होतं हा, एवढं दिलेलं आहे तुम्हाला की एम आर पी होती बा 200, त्याच्यावर 25%चा डिस्काउंट देऊन आपण विकला, आपण हे व्हॅल्यू काढला असता 75%ची. ओके, भेटली. मग काय म्हणते, सी पी काढा. जर त्यानं तेवढ्याला विकल्यानंतर त्याला सपोज 20%चा प्रॉफिट झाला असेल, म्हणजे 150ला विकल्यावर त्याला 20%चा प्रॉफिट झाला असेल तर सी पी काढा. तर 20%चा प्रॉफिट म्हणते तर सी पी किती, 20%चा म्हणजे, तर 120ची व्हॅल्यू तुम्ही किती पकडल्या असत्या, तर 100ची क्रॉस. समजलं, एवढाच कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये दुसरा काहीच नाही आहे. बस माझी फक्त टेक्निक काय आहे, पर्सेंटेज वर लिहा आणि व्हॅल्यू आणि क्रॉस मल्टिप्लाय, बस. ते मी तुम्हाला प्रॉब्लेमवरून सांगतो, छोटे छोटे प्रॉब्लेमवरून नाही का, ते सांगतो. ठीक आहे. जसं बघा, आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला आहे, याच्यामध्ये सी पी दिलेली आहे सपोज 800 रुपये आणि आपल्याला एस पी दिलेली आहे सपोज 1000 रुपये. तर प्रॉफिट पर्सेंटेज काढा, एस पी पर्सेंटेज काढा, असं म्हणू शकते. किंवा आपल्याला एस पी दिलेली आहे 700 रुपये आणि प्रॉफिट पर्सेंटेज दिलेला आहे आपल्याला सपोज 40%. ठीक आहे. तर सी पी काढा, सी पी काढा, असा प्रश्न राहू शकते. आपल्याला एम आर पी दिलेला आहे, एम आर पी दिलेला आहे सपोज 600 रुपये. ठीक आहे. आणि डिस्काउंट पर्सेंटेज दिलेला होता सपोज 20% आणि प्रॉफिट पर्सेंट दिलेला होता सपोज 20%. तर काय काढा, सी पी काढा, सी पी काढा. ठीक आहे. आता लॉस पर्सेंट पण देऊ शकते आपल्याला. सपोज आपल्याला दिलेला आहे एस पी 500 आणि लॉस पर्सेंट दिलेला आहे आपल्याला, लॉस पर्सेंट किंवा
लॉस पर्सेंट सपोज मला दिलेला आहे 10%चा, तर सी पी काढा म्हणू शकते. त्यानंतर डिस्काउंट पर्सेंट अगर दिलेला असेल 20, तर एम आर पी काढा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर आता एका एका प्रश्नाला आपण सोडवू. बघा, सिंपल प्रश्न. तर सरळ काय करायचं, पहिले सी पी एस पी हे दोन नावं लिहून घ्या. त्यानंतर सी पी किती दिलेली आहे, एस पी किती दिलेली आहे, तर प्रॉफिट कितीचा दिसून झाला, हा प्लसनं दाखवायचा. 200 रुपीजचा काय दिसत आहे, तर पी पर्सेंटेज काढा. तर पी पर्सेंटेजचा आताच सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला. खाली काय येईल, सी पी, वर काय येईल, प्रॉफिट इंटू, ओके. 8 दुने 4 राहिले, 8 पंचे किती पर्सेंटचा प्रॉफिट दिसून झाला. तर एस पी पर्सेंटेज किती झाला असता, एस पी पर्सेंटेज इथं आपल्याला हा स्वतःमध्ये किती पर्सेंट राहते आणि प्रॉफिट पर्सेंट मला किती दिसला, पर्सेंट रुपीज. तर किती झाला असता, जमलं, झाला, खेळ खतम. इकडे आता एस पी दिलेला आहे, तर पुन्हा सी पी एस पी दोन गोष्टी लिहिला. समजलं का काय करतो. तर आता समोर अजून समजेल, क्रॉस मल्टिप्लाय वगैरे जो म्हटलं ना मी, ते त्या गोष्टी समजतील. बघा, एस पी दिलेला आहे मला किती, सी पी दिलेला आहे का, नागोबा आहे, नागोबा ठेवलो. त्यानंतर प्रॉफिट हा स्वतःमध्ये किती पर्सेंट राहते आणि प्रॉफिट पर्सेंटेज मला किती दिसून झाला, 40%. तर भाई हा झाला असेल 140%. बस, काही नाही करायचं, लक्ष द्या. याचा मल्टिप्लाय इकडं करा, याच्या मल्टिप्लाय, म्हणजेच नागोबा इज इक्वल टू 140 इज इक्वल टू 100 इंटू, तर नागोबाची व्हॅल्यू 100 इंटू 700 भागीला, जमलं, 0 0 14 1 14 पंचे, तर किती झाला, म्हणजे सी पी किती भेटली बेटा मला. बस, खेळ. बहुत जबरदस्त चॅप्टर आहे, सोपी चॅप्टर आहे. मांडणी आता समोर डिफिकल्ट वाले प्रॉब्लेम येतील, पण कन्सेप्ट असाच. समजलं की नाही समजलं. मग समोर अजून दुसऱ्या कन्सेप्टचे आहेत ते मी सांगेन, पण बेसिक कन्सेप्ट हा आहे आपला. कळलं का. हां, देन इकडे पुन्हा आता एम आर पी दिलेला आहे, तर पहिले एम आर पी वाला खेळ करून टाकतो. ओके, एम आर पी स्वतःमध्ये, तर हा डिस्काउंट झाला आपल्याला 20%चा, तर किती आली, एम आर पी दिलेली किती आहे, तर एस पी क्वेश्चन मार्क क्रॉस मल्टिप्लाय, तर 80 गुणिला 600 भागीला असा झाला असता. आता हे स्टेप खाल्लो मी ना, अरे हे स्टेप खाल्लो रे. हां, 8 सकम 400 काय हे, नागोबा गोटी आहे, नागोबा गोटी आहे. एस पी भेटली, लक्ष द्या आता, एस पी भेटली. तर पुन्हा सी पी मांडलं, एस पी किती भेटली, काऊन सी पी मांडलो, कारण मला आता का काढायची आहे. इथं प्रॉफिट पर्सेंट, तर 100% हा राहते, 20%चा का भेटला, म्हणजे 120%ची व्हॅल्यू किती झाली, 480 झाली. बस, क्रॉस मल्टिप्लाय, हा इकडे, हा मग 100 इंटू 480 भागीला इज इक्वल टू 12 किती आल्या, आलं, समजलं. काही आहे, काही दुसरा आहे लॉजिक, एवढा सिंपल काम आहे. मग बघा, एस पी आणि लॉस दिलेला आहे मला, म्हणजे सी पी. लॉस काय कराल, लॉस काय कराल,
10% मायनस करा तर हे किती पर्सेंट आले आणि एस पी दिलेली किती आहे मला. ओके, तर इज इक्वल टू आता कटावची नाही 90 तर 4500 करतो मी. किती केलं. अरे एस पी किती दिलेली आहे 4500. कटल्या पाहिजे ना मग कन्सेप्ट समजतपर्यंत कमसे कम कटल्या पाहिजे. क्वेश्चनमध्ये तर मग येतेच व्हॅल्यू. सडबस बे श्रीकांत लाखो का दिसा नाही चष्माला. हां, क्रॉस मल्टिप्लाय करा तर 4500 इंटू 100 भागीला 9 म्हणजे 1 2 3. हे काय आली असती क्वेश्चन मार्क म्हणजेच कोनो. येतपर्यंत क्लिअर झाला. मग काढायचं काय आहे एम आर पी. डिस्काउंट किती दिलं आता 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 कोणती केस घ्याल एस पी आणि एम आर पी. एम आर पी स्वतःमध्ये किती डिस्काउंट 20%चा डिस्काउंट म्हणजे किती झाली आणि 80%ची व्हॅल्यू किती आहे माझ्याजवळ बरोबर. इज इक्वल टू क्वेश्चन मार्क करा इकडे. हां, क्रॉस मल्टिप्लाय 4500 इंटू 100 भागीला इज इक्वल टू काढलो बेचव नाही 4 दुने 8 4 25 4 25 100. हां, बेदुने बेपंचे करा मल्टिप्लाय 25 पाचा 8 आले 12. 25 दुने 50 न 12 8 आले 25 दुने 50 न 6 कावे हे दिसते का असे एम आर पी कधी कधी. अरे दिसते का प्रिंटिंग कपड्यावर. समजलं कसा काय काढायचं आहे. हां, आता समोर जे नवीन कन्सेप्ट येतील ते प्रश्नानुसारच शिकवीन मी. ठीक आहे. किती मिनिटाचा झाला पाय टाईम आहे. आता आपण पाहू याच्यावरचे काय साधित प्रश्न. साधित म्हणजे कोण तुमचा मित्र आहे साधित. सॉल्ड एक्झाम्पल बघा लक्ष द्या. इथले सॉल्ड एक्झाम्पल याच्यासाठी घेतो की सगळ्या टाईपचे इथं 1 2 2 होऊन जातात. म्हणजे एक्झरसाइजच्या वेळेस तुम्ही जर म्हटले की आम्हाला येते तर मग काही टेन्शनच नाही. पण तुम्ही कधी म्हणता का हो म्हणता का खोटे बोलता बे. कधी तर खरी बोलत जा बे. हां, काय म्हणते बघा प्रश्न नंबर 1. एक पुस्तक का क्रय मूल्य. आता क्रय मूल्य म्हणजे सीपी होते. विक्रय मूल्य म्हणजे एसपी होते. अंकित मूल्य म्हणजे माहीत आहे ना. हां, नाही तर मग असे नको पाल भुल्यवानी. तर प्रॉफिट लॉसचा दिसता बरोबर आपल्याजवळ सीपी एसपी नावाला पाहिजे. ओके. एक पुस्तक का क्रय मूल्य 110 आहे म्हणते. ओके, 110 घेतला. हां, मग काय म्हणते आता विक्रय मूल्य किती आहे म्हणते 123.20. हाँ, इसे बेचने पर पुस्तक विक्रेता को कितना प्रतिशत लाभ होगा. तर कितीने जास्त दिसत आहे पहा बरं. मायनस करा ना त्याच्यातून. 13.20 न जास्त दिसत आहे रुपीज प्लस बरोबर. तर पी पर्सेंटेज कसा काढू खाली वर ते 2-3 फॉर्म्युले सांगितले ना. इंटू 0. बघा आता इथं पॉईंट नंतर 2 संख्या आहेत तर चालेल. हां, 11 1 किती राहिले 2. 11 2 आणि हा 0 म्हणजे 12/10 म्हणजे 1. 12 येते. मग कुठे जास्तच्या काढलो.
अबे हा 10 होता, हा 10 राहिला होता आपला, हा याच्यासोबत कटला तर का राहिला 12. ठीक आहे. नेक्स्ट इसको डिलीट मारो. दिसते ना, पाय बरं थोडसा मोबाईल मध्ये. त्या तुझ्या मोबाईल मध्ये नाही रे चेंडू बॉम्ब, इथं कॅमेऱ्यामध्ये पाय बरं. हां बारीक दिसते. प्रश्न अबे काय बोलाल का तोंडानं? साला हाही मोठा प्रश्न आहे. मग काम नाही दिसल दादा. हाँ सेकंड प्रश्न, एक साइकिल को 1960 सीपी एसपी खरीदा म्हणते. खरीदा म्हणजे काय सीपी तर 19 ओके, आणि मी खरीद कर 1862 में बेचा. 1862 कितना प्रतिशत हानी हुई म्हणते. तर कितीची हानी दिसत आहे इकडे, मायनस करून घ्यायचा. असा नाही दिसत, नाही दिसत का करायचा, सिंपल काम आहे भाऊ. किती आला 8, 15 मधून 6 गेले 9, म्हणजे 98 रुपयाचा का दिसून राहिला लॉस दिसून राहिला. अरे 98 रुपयाचा लॉस दिसून राहिला. 98 तर खाली 1960 इंटू कटला 1 जा 2 जा, मी येतो. काटपीट येते ना, नाही येत असेल तर मरून जा. अच्छा आता जिंदा राहून तुमचा काही अर्थ हे काटपीट नसेल तर त्यानं कॉम्पिटेटिव्हला जाच नको. चुरवे काही येते का, नहीं है. हाँ आदित्य ने एक गाय 8,580 में बेचकर 4% लाभ कमाया. ध्यान दो अभी. तीसरा मला सांगा इथं सीपी दिलेली आहे की एसपी दिलेली आहे. बेचकर, इतने में बेचकर म्हणजे एवढ्या रुपयात विकला म्हणजे काय हे एसपी. आता बघाल तू त्या दिवशी प्रॉब्लेम आला होता ना आपल्याला प्रश्नामध्ये, बेचकर एसपी घेतला बरोबर आहे, आणि तेथे आपण एसपी घेतला होता तर उत्तर काय निघत होता चुकीचा. त्याने त्यात काय पकडला होता सीपी. समजलं का. हां आणि 4%चा काय भेटला म्हणते याला लाभ, म्हणजे हा किती पर्सेंट झाला, आणि सीपी आणि नागोबा. ओके करा मग नागोबाची व्हॅल्यू 100 इंटू 8580 भागीला 100. अरे आला आपल्याला काय काढायचं आहे, उसने गाय कितने रुपये में खरीदी. खरेदी किंमत काढायची आहे. आता काढा, आता काटा 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 काटा. किती 4 ना, 4 2 4 सक हा 4 नाही कटावचा ना मी, पूरा शून्य सहित कटल नाही का. हाँ 4 सक अरे बरोबर. हाँ 4 ने याले काटू का, ठीक आहे. हा नाही काढत. आता 13 ना, 13 दुने आणि 13 सकम 78, 7 राहिले आणि पुन्हा 13 सकम 13 दुने 26, 13 सकम 78 आणि पुन्हा इथं 7 राहिले होते. 13 सकम बे म्हणजे काय राहिला 25 गुणिला 33 शून्य 0 25 त्रिका 25 त्रिका
75 न 7 82 आला. पहा बरं आला. मी त्या दिवशी म्हणलो होतो ना प्रॉफिट लॉस मध्ये तो कन्सेप्ट तुमच्या त्या कन्सेप्टनुसार माझी व्हॅल्यू बरोबर आहे. अरे ठीक है, हाँ चलो आगे बढ़ेंगे फिर. नहीं हाँ तीसरा झाला गाडी. आता जे वेगवेगळ्या टाईपचे येतील ते मी इथंच सांगतो नमुना प्रश्नामध्ये कन्सेप्ट. ठीक आहे. काय म्हणते अजून 8वां, एक घड़ी को 2880 में बेचने पर एक व्यक्ति को 10% की हानि होती है, वह उसे कितने में बेचे की 5% का लाभ हो. बघा आता हा बी त्यानं सोडवू शकतो आपण तसाच. 8वां आहे ना CP SP. पहिले कितीला विकते म्हणते 2800, तर त्याला किती पर्सेंटची हानी झाली, म्हणजे हे 90%ची किंमत मला दिलेली आहे. अरे बरोबर. तर तो का काढा म्हणत आहे आपल्याला की याला कितीला विकू, याला तर किती पर्सेंटच्या प्रॉफिट मध्ये, म्हणजे 105%. तर हे वाली SP किती म्हणते बरोबर, हे वाली SP. लक्ष द्या, काही CP काढायची गरज नाही. नाही तर तुम्ही पहिले CP काढाल मग त्याच्या 105% काढाल, बरोबर आहे. तसं काढायची गरज नाही. पर्सेंटेजमध्ये काय शिकला आपण की एक जरी पर्सेंटची व्हॅल्यू आपल्याला माहीत तर आपण त्याच्या 157%, 188% काढू. कुठं क्रॉस मल्टिप्लाय कराल, इथं. इकडं जायची गरज नाही. जाऊ दे ना, आपल्याला विचारलं का, आपल्याला म्हणते 5% लाभ घेवायचा तर कितीला विकू, म्हणजे SPच विचारलं, तिकडंच चालला जायचा. म्हणजेच काय झाला 2880 इंटू 100 भागिला इज इक्वल टू, हा कसा आला समजला का, हा इकडे होता. जमल. नऊ एक 9 त्रिक 27, 9 दुने 32 पंजे, 5 त्रिक 15, 150, 5 दुने 10, 160 होतेत का. करून पाहिजे जाबे, मायावर भरोसा नको ठेवत जा. कॅल्शियम तुमच्याजवळ 32 गुणिला 5 160, 160चे 0 हातच्याले 16, 32 0 0 हातच्याला 1, 32 1 32 ने 1 33. 32 गुणिला 105 आला का एवढा, 33 से 60 का केलो. आता इथं पाहाल ना तुम्ही, इथं पहिले त्याच्या क्रय मूल्य काढलेलं असेल बघा. घडी का विक्रय मूल्य फलाना, म्हणून त्याच्या काय काढलं क्रय मूल्य. मग त्या क्रय मूल्याच्या 5% म्हणजे 105% अजून काढलं. समजून झाले. तर तसा न जाता आपण डायरेक्ट अगर कन्सेप्ट समजला असेल, नाही तर कोटी मांडूजी असं नाही झाले पाहिजे. पर्सेंटेजचा कन्सेप्ट आपल्याला समजला आहे की आपल्याला 5%ची व्हॅल्यू माहीत असेल तरी आपण 200%ची काढू. अरे नाही समजला का, बस तोच आहे. 90%ची व्हॅल्यू हे तर 105%ची, बस. समजलं की नाही. आपल्याला कधी म्हणलं नसतं की 5% प्रॉफिट म्हणजे किती, 5% प्रॉफिट म्हणजे, तर मी डायरेक्ट मांडलो असतो. तुम्ही काय केले असता, पहिले 105 काढले असते आणि त्याच्या काय काढल्या असता डिफरन्स. मी काय केलो असतो 90% इज इक्वल टू आपल्याजवळ किती आहे 2880, तर 5% इज इक्वल टू इसमेच क्रॉस मल्टिप्लाय. समजलं. रेशो मांडता आला पाहिजे. चलो आगे जाएंगे, बढ़ेंगे आगे. हाँ, यदि किसी वस्तु को 5% हानि की अपेक्षा 10% लाभ पर बेचा जाता है तो विक्रेता को 75% अधिक मिलते हैं. लक्ष द्या. CP SP SP का म्हणते 5% हानि म्हणजे इथं 95%. अरे हो, 5% हानि के अलावा किस में बेचा जाता है म्हणते
5% प्लस में अगर बेचता हूँ तो 105% आया रहता. आता तुम्ही म्हणाल का याच्यामध्येच 5 प्लस कर म्हणजे 100 कर. नाही, जे बी सेलिंग प्राइस राहील ते कोणाच्या अकॉर्डिंग राहील, सीपीच्या. सीपी स्वतःमध्ये किती पर्सेंट आहे भाऊ, ये खुद में 100% है. अरे बराबर. तर काय म्हणते, 5% हानी की अपेक्षा 10% लाभ पर. सॉरी 10% म्हणत आहे रे, साला सांगा बी नाही तुम्ही. तर इथं किती आला असता, 110 आला असता. हाँ, बेचा जाता तो विक्रेता को कितना अधिक मिलता बोलते, म्हणजे या किमतीपेक्षा हे किंमत कितीनं जास्त आहे. गोष्ट कळली का. तर या पर्सेंटेज पेक्षा हे पर्सेंटेज कितीनं जास्त दिसून राहिले, प्लस 15%च्या दिसून राहिला. तर 15% ची व्हॅल्यू 75. मग काय काढा म्हणते, क्रय मूल्य. काय काढा म्हणते, क्रय मूल्य किती राहते स्वतःमध्ये, तर 100% ची व्हॅल्यू करा क्रॉस मल्टिप्लाय. 15 एक 15 पाची किती आली आहे. काय लागला, मांडणी बराबर. नाही तर मग हा का येते यक्स आला का तुमच्या पहिले डोकसा खराब होते. अरे बरोबर. तर विदाऊट एक्स पण करू शकतो, फक्त आपल्याला हा कन्सेप्ट समजला पाहिजे. प्रॉफिट म्हणल्यानंतर काय करायचं, लॉस म्हणल्यानंतर काय करायचं, प्रॉफिट कुठं दाखवायचा, लॉस कुठं दाखवायचा, कसा दाखवायचा, मायनसमध्ये प्लसमध्ये, आणि एस पी कोणाच्या डोक्यावर, म्हणजे हे पर्सेंटेज बरोबर मांडणी करता आली. कोणी म्हणजे हा कोणी पायल तू तुला सॉल्व केलास म्हणाल का. अरे कोणी जे दुसरे पाहतील, व्हॉट इज दिस नॉनसेन्स, सॉल्वच नाही केला, मेथडच नाही. मेथड सिंग मतलब कोणाला आहे एक्झाममध्ये विचारते तो मेथड, उत्तर असेल मतलब. समझला. चलो वाढेंगे आगे, आगे वाढेंगे कि नहीं वाढेंगे. अरे वाढेंगे क्या, हा काढायचा होता आपल्याला, वाढेंगे ना. हागरे नाही आला खरे आज. हा, मुंबई हारली म्हणून ट्युशनला नाही आला, म्हणजे किंग्स 11 अंदर आणि आरसीबी न कोण आहे आता, किंग्स 11 पंजाब आहे ना. तुला काय वाटलं, मी फक्तच बोलून राहिलो, मी ऑब्झर्व बी करून राहिलो कोण किती पाहते म्हणून. मला भेटलास, सगळ्यात जास्त तूच पाहतेस. आता विचारला अभ्यासाच्या तर मग मागे धरतेस. हो, एक व्यक्ति ने 2 घोड़ों में से प्रत्येक को 32,000 में 32,500 में बेचा. दोघांना पण त्याने कितीला विकलं. पण घेताना दोन्ही घोड्याची किंमत सारखी होती का, नाही. त्यानं सांगितलं मी नाही होती का नव्हती वगैरे. ठीक आहे, आता सांगल एवढ्यावर विकल्यावर एकाचा 5% लाभ झाला तर एकाचा 10% लाभ झाला, असा काहीतरी सांगल तो आपल्याला. आता त्याचा एक फॉर्म्युला राहते, पण मी फॉर्म्युलाने शिकवत बहुत कमी फॉर्म्युले, कारण मला माहिती आहे एक्झाम मध्ये फॉर्म्युला विसरते. म्हणजे मग काय कराल, हा डम 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 किती फॉर्म्युले पाठांतर करून झाले एक्झाम मध्ये, है ना. हा एवढा आहे, उभयनिष्ठ लाभ तथा हानी. ठीक आहे, उभयनिष्ठ लाभ तथा हानी. तर आपल्याला तो तेवढा आहे शॉर्टकट हा, पण तो माझ्या फॉर्म्युला काही लक्षात राहत नाही. एक्झाम मध्ये प्लस मायनसचा चिन्ह कुठं काहीतरी गडबड झाली की उत्तर चुकीची निघते, म्हणून मी तसं सांगत नाही. तर याला थोडासा सॉल्व करता आलं पाहिजे आपल्याला. काय म्हणते बघा, उसे एक घोड़े पर 15% का लाभ हुआ और दूसरे घोड़े पर 15% की हानी. म्हणजे लक्ष द्या, एसपी आपल्या जोड 2 आहेत. एक आहे एसपी 32,500 आणि दुसरी एसपी बी आहे आपल्या जोड 32,000. पण
सीपी किती होती माहित नाही दोन्ही घोड्याची, या घोड्याची थोडीशी अलग लिहून टाकतो, दोघांची अलग अलग आहे रे. अरे सीपी किती होती माहित नाही, पण किती राहते सीपी स्वतःमध्ये किती राहते, 15%च्या पहिल्या वेळेस नुकसान न विकतो म्हणजे किती 85% ची दिलेली आहे, आणि हे 15% प्रॉफिट न विकतो तर 115 ची व्हॅल्यू दिलेली आहे. सीपी काढा, सीपी काढा. नाही मग काय म्हणते, तो कुल सौदे पर कितना प्रतिशत लाभ अथवा हानी हुआ. कुल तर कुल कशी काढून, दोघांची प्लस करावा लागल सीपी, दोघांची सीपी प्लस, आणि दोघांचा प्रॉफिट किंवा लॉस जो बी येईल तो काय करावा लागल प्लस. आता हा कन्सेप्ट पहिले समजून घेऊन, आणि ज्याला वाटते की नाही हा बहुत लॉंग कट जाते त्यानं मग हा फॉर्म्युला का करून टाकायचा, पाठांतर करून टाकायचा. समजलं का, हा वाला हा वरचा सोपाच आहे. हमेशा हानी होते या केसमध्ये, अशा केसमध्ये काय होते हमेशा हानी. हानी पर्सेंटेज इज इक्वल टू उभयनिष्ठ लाभ तथा हानी, सारखा पर्सेंटेज दिलेला राहील तुम्हाला 15 तर 15 भागिले 10 चा स्क्वेअर इंटू पर्सेंटेज. एक मिनिट, थँक्यू भाऊ. कालची भाजी आणलास का, कालची भाजी आणलास. अबे यार आठवण नाही आली, राहू दे मग. चला लक्ष द्या, काय म्हणतेस. हा तर एक वेळा सीपी काढा इथं क्रॉस मल्टिप्लाय करून, म्हणजे 32,500 इंटू 100 भागिला 85 काढा सीपी. 85 म्हणजे 17, 17 5 85. अरे होते का 17 1 17, 17 2 34 होते, तर 17 1 17. नाही जा जाईल ना रे, नाही पॉइंट मध्ये इथं दिसत आहे तर नाईक जावाचा सरला कुठेतरी, नाईक जावाचा. हो तर 5 1 आणि 5 7 शेवटी आला ना 17, तुम्ही 17नच काढत होतो ना, तर नाही जावाचा. ओके म्हणजे पॉइंट मध्ये येईल. मग हा साला लंबा जाईल असं वाटते. कधी कधी व्हॅल्यू कटणाऱ्या राहतात तर पॉइंट मध्ये नाही येणार. असं सेपरेट काढायचं, दोघांची सीपी प्लस करून टाकायची. काढून आता आपण जेवढा जमते तेवढा पाहू. 5 सक 30, 5 5, अरे बरोबर, आणि हे 2 शून्य. आता 17 ले भाग द्या 65, 17 त्रिक 51, 17 चौक 17 त्रिक किती आला, अरे किती आला, कितीचा चालला, 17 8 नाही जा, 17 7 नाही, 17 8 किती आला 6, आणि 17 1 17 2. अबे हा तो बहुत लंबा चल रहा बे. बहुत लंबा चल रहा, जाऊ द्या. हा पर्सेंट फॉर्म्युला लक्षात ठेवून द्या. तेवढा वेळ नसा माझ्यावर सोडवासाठी, एक्झाम मध्ये पाहिजे त्याला. आता मला कन्सेप्ट काय आहे बघा, याची सीपी त्याची सीपी दोघांची सीपी निघाल, टोटल सीपी काढाल आणि टोटल प्रॉफिट काढाल. टोटल प्रॉफिट म्हणजे हा तर लॉसमध्ये दिसून झाला, प्रॉफिट तोच राहील त्याच्या 15%, किंवा या दोघांची टोटल बेरीज कराल, कितीचा प्रॉफिट दिसते तो काढाल आणि पर्सेंटेज काढाल. हानी 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 लॉस पर्सेंटेज, कितीचा लॉस दिसत आहे तो काढायचा. या दोघांची किंमत किती होऊन जाईल 64 64 आणि 65. 65,000 झाली असती तुमची
एस पी टोटल एस पी, आणि जे टोटल सी पी आली असती ते टोटल सी पी इथं लिहिल्या असत्या. तर कितीच्या लॉस दिसून राहिला, जेवढ्याचा लॉस दिसून राहिला L% इज इक्वल टू लॉस आणि खाली सी पी इंटू. आता इथं जे व्हॅल्यू आहेत ते थोडक्या पॉईंटवाले आहेत म्हणून मी तो काही लंबा जाईल. हा फॉर्म्युला लक्षात राहील. आता उभयनिष्ठला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? जो भी प्रॉफिट पर्सेंटेज लॉस पर्सेंटेज दिलेला राहील तुम्हाला इथं 15 वाला दिलेला आहे. अशा केसमध्ये हमेशा काय होते बघा, हा इथं दिलेला आहे. ऐसे सौदों में क्या होता है, हमेशा सदैव हानी होती. तो फॉर्म्युला लक्षात ठेवून द्याल. हानी पर्सेंटेज जेव्हा दुसऱ्या व्हॅल्यू येतील ना इथं तेव्हा काढून. ठीक आहे, लक्षात राहील तो फॉर्म्युला. आता हा भी काही गरज नाही आहे. बट्टो का प्रयोग करके लाभ कितना कमाना पाहू, अगर त्याच्या काम असेल तर. सक्सेसिव्ह पर्सेंटेज होय का, सक्सेसिव्ह बट्टा होय का? नाही, हा अलग प्रश्न आहे. हा त्रुटीवाला अलग प्रश्न आहे. ठीक आहे, याले पॉज कर बरं. 11 केलास? हाँ बघा काय म्हणते, एक हलवाई अपने सामान को क्रय मूल्य पर ही बेचता है. ठीक आहे, क्रय मूल्य म्हणजे जे दिलेली आहे, म्हणजे जसा 50 रुपये किलो असेल तर 50 रुपयाच्या हिशेबाने विकते. पण तो चोरी कुठं करते? काट्यामध्ये. अरे कुठं करते? तुम्ही पाहिले असाल त्याच्या जवळचे जे माप असतील तो प्रॉपर 1 किलोच्या नैरावाचा, तो राहील त्याच्या 900 ग्रॅमचा. म्हणजे हर किलोच्या मागं तो किती ग्राम खाऊन राहिला, पण त्याच्या जोडचा माल किती चालला? 900 ग्राम. गोष्ट लक्षात आली का? म्हणजे जसा मी तुम्हाला, तुम्ही माझ्या दुकानात आल्या, मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही म्हटलं मला 1 किलो साखर द्या, बरोबर आहे. तर 1 किलो साखरची किंमत असेल सपोज माझ्याकडे 50 रुपये, बरोबर. तर 100 ग्रामची किती झाली? 5 रुपये. अरे झाली असती. 100 ग्रामची किती झाली? तर 900 ग्रामची किती झाली? 9×5 = 45. म्हणजे तुम्हाला जे साखर देऊन राहिलो ते मी कितीची देऊन राहिलो? 45ची. कितीची देऊन राहिलो? पण तुमच्याकडून घेऊन किती राहिलो? 50. म्हणजे 45चा माल गेला, पण 5 रुपये काय झाली माई? कमाई झाली. अरे बरोबर. तर ते 5 रुपये कुठं लिहीन मी? वर. आणि गेला किती माझा? बरोबर. आणि इंटू 100. तर 5 1 5 9 म्हणजेच 9 1 9 9 1 9% प्रॉफिट. ओके. आता हर वेळेस तुम्ही का किंमत ॲज्युम कराल का? अरे ॲज्युम कराल का? नाही. तर त्या मापावरच काढणं शिकू आपण, जो दिलेला आहे माहिती. आता हे माहिती मी ॲज्युम केलो की मी 1 किलो फलाण्याला विकत असेल एवढ्या रुपयाचा, तर असा तसा तसा तेवढा ॲज्युम करण्यापेक्षा त्या मापावरच ॲज्युम करू. बघा काय म्हणते, एक दुकानदार, एक हलवाई अपने सामान को क्रय मूल्य पर ही बेचता है. म्हणजे जेवढ्याची किंमत होती तेवढ्याचीच, त्याच्यामध्ये तो काही चोरी करत नाही. परंतु वो 1 किलोग्राम के स्थान पर 900 ग्राम तोलता है. म्हणजे तुम्ही माझ्या दुकानात आले तर तुम्हाला 1 kgच्या बदली माझ्या जाईल किती माझ्या जवळचा मटेरियल, पण पैसे कितीचे येतील माझ्याजवळ? 100 ग्राम 1000 ग्रामचे येतील. म्हणजे त्याच्यामध्ये जास्तचा किती? जास्तचा किती भेटला मला? 100 ग्रामचा पैसा जास्त भेटला. तर बघा प्रॉफिट पर्सेंटेज काढा म्हणते, लाभ प्रतिशत, बरोबर. तर खाली काय लिहाल? 900. कारण माझ्या जवळचा गेला किती? 900. पण त्यानं दिलन किती मला? 1000 ग्रामच्या दिलन. पण त्या 1000 मधून माझे 900 मायनस करा, म्हणजे मला जास्तचा किती भेटला? तोच माझा प्रॉफिट राहील ना. 1000चा प्रॉफिट आहे का माझ्या? माझ्या 1000 ग्रामचा प्रॉफिट थोडी झाला. माझा जो प्रॉफिट झाला तो झाला 100 ग्रामचा, बरोबर आहे. तर ते 100 ग्राम कुठं ठेवीन मी? इंटू ओके. आता यालाच हेच गोष्ट फॉर्म्युल्याच्या रूपामध्ये असं दिलेलं आहे तुम्हाला. तर मी तसं लक्षात ठेवण्यापेक्षा कन्सेप्ट लावतो की माझ्या जवळचा गेला किती आणि मला भेटला किती, तो वाला लावतो. ठीक आहे. म्हणून मी थोडा वेळ थांबलो होतो की मी याला कसा सोडवू
ठीक आहे. तर बघा पर्सेंट लाभच्या तुमच्या सत्यमाप मायनस त्रुटी. त्रुटी म्हणजे काय आहे, जेवढ्याचा तो घपला करते तेवढ्याचा. कितीचा घपला करून राहिला, 100 ग्राम. 900 नको पकडाल ते ती 900 टाकाल तर उपादच होऊन जाईल. अरे गोष्ट समजली. अबे साला, हा क्वेश्चन तर दिसावच नाही तुम्हाला. हे दिसत आहे आता प्रश्न. एक हलवाई अपने सामान को क्रय मूल्य पर ही बेचता है परंतु 1 किलोग्राम की जगह 900. तर घापा कितीचा करून राहिला तो, ते होय त्रुटी. ठीक आहे. तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असेल, फॉर्म्युला नाही तर कन्सेप्ट डायरेक्ट तोच येते. व्हॅल्यू तेच येईल, व्हॅल्यू तेच येईल. बघा सत्यमाप म्हणजे 1000, 1000 मायनस 100 म्हणजे 900 आला असता. अरे आला असता. आणि लाभ कितीचा, हा त्रुटी म्हणजेच त्याचा लाभ आहे. त्रुटी म्हणजे काय, जो जेवढ्याचा घपला करेल तेवढ्याचाच तर लाभ कमवल ना. अरे बरोबर की नाही. आता होऊ शकते 200 ग्रामच्या अगर घपला करत आहे तर तेवढ्याचीच त्रुटी झाली असती तर खाली आला असता 800, वर राहिला असता. चलो मग 12 नंबरचा प्रश्न. यदि 15 वस्तुओं का क्रय मूल्य 12 वस्तुओं का विक्रय मूल्य के बराबर हो तो लाभ प्रतिशत कितना. जसा म्हणलं आहे तसा. काय म्हणते, 15 वस्तूचा क्रय मूल्य म्हणजे काय, सीपी. काहीतरी सीपी असेल. अरे सीपी एखाद्याची सीपी एक्स असेल किंवा 50 असेल तर 50 गुणिले 15 किलो असतो की नाही. हे बराबर आहे म्हणते, इक्वल आहे म्हणते कोणाच्या, 12च्या एस पी. तर बघा सीपी आणि एस पीच्या काय काढून टाकतो मी, रेशो काढून टाकतो. तर इकडे एस पी जसाच्या तसा, हा सीपी त्याच्या खाली येईल. 4 त्रिक सॉरी 3 चव 3 पाची कितीचा प्रॉफिट दिसून राहिला. सीपी मध्ये प्रॉफिट प्लस केल्यावरच एस पी येते की नाही आहे, आणि लॉस मायनस करावं लागते तेव्हा एस पी येते. अरे बरोबर. लॉस झाल्यावर कमी मध्ये जाईल ना सीपी. सपोज 50 रुपयाचा मडका होता पण नेता 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 त्याच्यावर काय पडली, क्रॅक. तो खरंच 50 जाईल का, आता कितीला विकावं लागेल मध्ये. अरे बरोबर तसा. तर प्रॉफिट पर्सेंटेज खाली 4, खाली सीपी, प्रॉफिट वर इंटू म्हणजेच किती पर्सेंट आला. समजलं की नाही समजलं. अरे कळलं का. किती मिनिटाचा झाला बाबू, किती आहेत इथले प्रश्न टोटल, 15 आहेत ना. चलो इसको खत्म कर लेते हैं. हा वरत गेला का प्रश्न, झाला ना तो 12वा 13वा. एक फल विक्रेता काय म्हणते, एक फल विक्रेता 15 के 6 के दर से केले खरीद कर 12 के 4 की दर से बेच देता तो उसका लाभ अथवा हानी ज्ञात कीजिए. लक्ष द्या. आता सीपीएसपी कशी काढाल, 13वा. तर आपण एकाची एसपी सीपी काढायची आहे. सपोज ते एकाची सीपी कशी काढला असता, 15 रुपयाले 6 म्हणते. सपोज मी म्हटलं तुम्हाला 10 रुपयाले 5 वस्तू, तर एकाची किंमत किती, 10 रुपयाले 5, 10 रुपयाले 5 वस्तू. 5 वस्तू घेतलो तर एकाची किंमत किती, म्हणजे या 5 न तुम्ही या किंमतले काय केल्या, किंमतले डिवाइड केल्या, एकाची किंमत भेटली. सांगा इथं कोणाले कोण डिवाइड करू सीपी मध्ये, 15/, हे राहिली असती एका गोष्टीची सीपी. पण विकताना किती विकला, म्हणजे 12/, जमलं कार्यक्रम. अरे जमला का कार्यक्रम, अरे समजला का काय आहे हा. काढा. 3 दुने 3 पाची, आणि इकडे 4 एक 4 तिक. याची पॉईंटवाली व्हॅल्यू घेतलो तर किती येऊन राहिली, आणि इकडे किती येऊन राहिली, कितीचा प्रॉफिट 0.5. आता लक्ष द्या, तुम्ही प्रॉफिट पर्सेंट एका वस्तूवर काढा
नाहीतर 100 वस्तूवर काढा. सारखाची गोष्ट समजली का? काय म्हटलं की नाही समजली? एका वस्तूवर काढा, नाहीतर 100 वस्तूवर काढा, नाहीतर 1000 वस्तूवर काढा, 200 वर काढा, 50 वर काढा, 75 वर काढा. किती? एका वस्तूच्या काढल्या तेवढाच प्रॉफिट पर्सेंट पूर्ण वस्तू विकल्यावर आपला प्रॉफिट होईल तेवढ्या पर्सेंटचा. कारण सीपीला बी तेवढ्याच्याच मल्टिप्लाय होईल आणि एस पीला बी तेवढ्याच्याच मल्टिप्लाय अरे होईल की नाही. जसा एका वस्तूवर मला 5% भेटते, तर 10 वस्तूवर अगर काढलो असतो तर सी पी बी 10 वेळा मल्टिप्लाय झाली असती, एस पी बी 10 वेळा मल्टिप्लाय झाली असती, तर प्रॉफिट पुन्हा तसाच्या अरे कळते. हां, तर मग काय दिसत आहे? प्रॉफिट पर्सेंटेज खाली 2.5 वर इंटू, तर पॉईंट हटला 25 चव आणि 5 चव. किती पर्सेंटचा प्रॉफिट कमवून राहिला बाबू? हा कळलं काय केलं तर की नाही कळलं? हां, आता इथं कुठं कुठं काय करतात लक्ष द्या. या 4चा गुणाकार इकडे आणि याचा गुणाकार इकडे, तर नवीन सी पी एस पी भेटते आपल्याला 15 चव आणि 12 कम भेटली. तर प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू खाली 60. कितीचा प्रॉफिट दिसून राहिला? 12चा दिसत आहे इंटू 12 एक 12 पंचे 5 दुने किती आला? कळली गोष्ट? आता कोणी असा सांगत असेल तर तुम्ही असा बी करू शकता, कोणी असा डायरेक्ट पॉईंटवाला घेऊन काढत असेल. कन्सेप्ट मेन आहे. असा खा नाही तर असा खा, पण खा. हां, खा म्हणते रे. तर कोणता वाटते तुम्हाला? पहिलावाला नाही तर हा वाला? इथं काय केलं मी ना लक्ष द्या. एकाची एस पी मांडलो पहिले बरोबर 15 भागिले आणि सी पी, आणि याची नाही समजला ना कोणाला कोण डिवाईड करते, कधी कधी तुम्ही उलटा पालटा करून टाकता. तर पहिले कन्सेप्ट आठवा. कोणता? 10 रुपयाले 5 वस्तू, ती एका वस्तूची किंमत किती? 2. म्हणजे का केला? 10ले 5 भाग दिला. बरोबर? म्हणजे किंमतलं वस्तूनं भाग दिला, किंमतलं वस्तूनं एकाची सी पी भेटली, एकाची एस पी. असा वस्तूवाला प्रश्न येते बरं, पेन्सिल रबर असावाला, लक्षात घ्याल मग तो. तेरा झाला 14. हं, 14 काय म्हणते? एक दुकानदार अपने सामान के क्रय मूल्य पर 20% से अधिक अंकित करता है. ठीक है, सीपी एस पी एम आर पी. 20% अधिक म्हणजे 120% किंवा तर अन काय म्हणते 10% की छूट. ओके, लक्ष द्या. आता एक दुकानदार अपने सामान के क्रय मूल्य से, क्रय मूल्य मी मानतो आता खाली रुपीज मध्ये, माना कि सीपी कितना है? 100 मान लिया मैंने. अब इससे ज्यादा, इससे कितना ज्यादा बोलते? 20% से ज्यादा उसने क्या रखा बोलते? एमआरपी. तो इसका 20% बोले तो अबे 20 रुपीज प्लस कर दो, मतलब एमआरपी कितना हो गया? और अभी उसके ऊपर क्या बोलता है? 10% की छूट देता है. तो इसका 10% यहाँ पे, तो 10% माइनस कर दो. अभी इसका 10% माइनस कर दो, मतलब 120 चा 10% का भेटला? डिस्काउंट रुपीज मध्ये. अरे पर्सेंट काढू शकता ना? नाही काढू शकता. एखाद्या गोष्टीच्या पर्सेंट नाही काढू शकता तुम्ही. 100च्या फलाना पर्सेंट, 225च्या फलाना पर्सेंट नाही काढू शकता. तर या 120च्या 10% काढा. 12, तर 12 रुपयाचा का दिलं भाऊनं? डिस्काउंट. ते तुम्ही 12 मायनस करा. 12 मायनस केल्या किती आला? 108.
हा काय दिसून राहिला आपल्याला एस पी 108 रुपीज काय दिसून राहिला. तरी बी त्याला प्रॉफिट कितीचा दिसून राहिला 8 रुपयाचा. आणि 100 वर 8 रुपये म्हणजेच पर्सेंट किती पर्सेंट 8%चा प्रॉफिट दिसून राहिला. अबे रुपीज मध्ये बी तेवढाच राहते 100चा नाही का. हा तर बघा लाभ परसेंटेज किती लाभ परसेंटेज कितना परसेंट दिखा जमल. आता म्हणाल कोटं सोडवल्या असा केल्या मला नाही समजला तर घरी जाऊन एक वेळा व्हिडिओ बरोबर कारण नाही समजावचा होऊ शकते. हे कोठून आली पहिले हिच्यानंतर पहिले हे लिहिला का हे लिहिला होऊ शकते पाहिल्यानंतर की याच्यानंतर हा लिहिला होता का हा लिहिला होता असा कन्फ्यूज होऊ शकते. तर घरी जाऊन एक वेळा पाहून टाकायचा व्ह्यू वाढतात आपले. चलो देन 15 एक दुकानदार अंकित मूल्य पर 10% की छूट देता है. उसे 10% का लाभ कमाने हेतु 8% का लाभ कमाने हेतु अंकित मूल्य को क्रय मूल्य से कितना प्रतिशत अधिक रखना होगा. लक्ष द्या. सपोज सीपी एसपी आणि काय म्हणते एमआरपी 3 गोष्टी आहेत. अंकित मूल्य पर उसको 10% की छूट देता है. ठीक आहे. तर सपोज मी म्हटलं की हे 100 हे काय होते रुपीज तर 10% की छूट म्हणते हा. तर 10% की छूट म्हणजे हे किती झाली असती 90 रुपीज. किती झाली असती 90. या किमतीला विकल्यावर त्याला लाभ कितीचा झाला पाहिजे म्हणते 8%. तर मग आता 100% हे होती 8%चा प्रॉफिट घेतलं म्हणजे किती 108%. आता 33 लिहिन तर तुम्ही का होऊन जाल गडबडून जाल. साला इधर से 10 माइनस होने के बाद 8% कैसा आया है ना. तर मग सीपी आणि एसपी तर एसपी आहे 90 हे माहीत नाही मला हे आणि याच्यावर प्रॉफिट कितीचा घेतलं म्हणजे 108%. मग काय काढा म्हणते शेवटी. हां तर आता आपल्याला संबंध काढणे आहे कोणाचा सीपीच्या आणि एमआरपीच्या नंतर. ठीक आहे. हा काढणे आहे आपल्याला. बघा पहिले सीपी काढून घेतो. तर किती झाला असता 90 गुणिला भागीला अरे बरोबर 9 दुने मग राहिला किती 1000 भागिले 12 पटते का पूर्ण. बारे 8 96 4 राहिले नाही काढायचं पॉइंट मध्ये काढा जाऊ द्या. हे काय झाली असती माझी हे काय झाली असती जाऊ द्या. हे काय झाली सीपी झाली. तर आता काय म्हणते की बा त्याला एमआरपी कितने से अधिक रखना पडेगा कितने मूल्य से म्हणते ना. बघा अंकित मूल्य को क्रय मूल्य से कितना प्रतिशत काढायचा आहे. लक्ष द्या. आता आहे सीपी आणि एमआरपी किती घेतला होता आपण आणि हा किती आहे बरोबर. हां तर आता काय करून टाका येतेच पहिले क्रॉस मल्टिप्लाय करून टाका म्हणजे या 12चा मल्टिप्लाय इकडे म्हणजे हा किती झाला 1000 तर हा किती झाला रेशो. ठीक आहे. तर कितीचा जास्त दिसून राहिला पर्सेंटेज जास्त किंवा अधिक. पर्सेंटेज अधिक काढायचं आहे ना आपल्याला. तर खाली 1000 वर्त इंटू किती पर्सेंटनं जास्त ठेवा लागल म्हणजे 120% ठेवा लागल. तर बघा याच्या उत्तर आला असेल कुठंतरी
आहे बे, 16 आहेत ना बे, 17 बी आहे, हा 12 कुठून आला मधातच? तर बघा इथं इथं आला उत्तर 20% से अधिक रखना होगा. अरे आला का? नाही दिसला. दिसला 20% से अधिक रखना होगा. कसं काढलं समजलं? पहिले SP MRP याला 100 पकडला तर हा 90 झाला, 10%चा डिस्काउंट. हा 90ला विकल्यावर 8%चा प्रॉफिट झाला पाहिजे म्हणते, तर मी CP काढलो 1000/12. कॅल्क्युलेट करत बसलो का? पुन्हा इकडे ठेवलो, ये इधर इधर ये बीम के लागते जिधर आधे इधर. ओके. हा तर इकडे किती झाला असता CP? आता याच्याच किंमत तीच आहे पण याच्याच कम्पेअर आहे. आपल्याला पर्सेंट काढायचा आहे ना, तर आपण रेशो चेंज करू शकतो. ठीक आहे. तर इकडे काय झाली असती 1200, तर कितीने जास्त दिसून राहिला? 200. 2 नाही बे कोण बे? ए म्हणे अकाउंट रे 16वा. आणि ऋतिक अंडरग्राऊंडच झाला आणि त्या दिवशी दणका खाल्ला, त्या दिवसपासून लग्न आहे त्याच्या. लक्ष दो. क्रमांक 3 बट्टो का समतुल्य मूल्य क्या है? काढू शकता. ओरिजिनल होती 100. अरे ओरिजिनल काय पकडाची? पहिले 20%चा बट्टा दिलम भाऊ. 20% बट्टा दिलम म्हणजे किती किंमत झाली असेल? आणि त्याच किमतीच्या नंतर 10% बट्टा दिलम म्हणजे 90% झाली असेल. आणि त्याच किमतीच्या नंतर 5% बट्टा दिलं म्हणजे 95% झाली असेल. बट्टा म्हणजे काय करायचा? मायनस. आता याचा जो गुणाकार कराल तुम्ही, कटला 1 2. आता याचा मल्टिप्लाय करा. 9 5 4 5 हातच्याले 4 9 9 81 ने 4 85 गुणिला 8/100. 8 म्हणजे 40, 7 4, 8 म्हणजे 40 न 4 44, 8 4 8 8 64 न 4 भागीला, तर पॉईंट दिला तर 68 पॉईंट. एवढी किंमत वाचली आहे म्हणते. आणि ओरिजिनल किती होती? तर कितीच्या कमी दिसून राहिला? 0.60. हा मायनस कराल तर 100 मधून हा वाला मायनस कराल तर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. 31.60. हो तिथूनच चोरलास मला माहित आहे, कारण तू कॅल्क्युलेशन केलाच नाही. कॅल्सीवर करण्याला कॅल्क्युलेशन मायनस केलास. सेम एक कमीज. हा सेम आहे. हा सेम आहे. हा नाही सांगत, हा सांगतो. हा एक कमीज का अंकित मूल्य. कमीज म्हणजे कमीज शर्ट 600 रुपये म्हणते. तर MRP 600 झाली बेटा. क्रमांक 2 बट्टे देने के बाद इसका मूल्य कितना बच जाता है बंदे? 432. यदि पहला बट्टा कितना है 10%, तो पहला नहीं दूसरा बट्टा म्हणते का, दूसरा बट्टा 10% है तो पहला बट्टा कितना? तर मग असं मांडणी करा. 600 पहिला बट्टा कितीचा? पहिला बट्टा दिलाच नाही आहे, तर मी म्हणतो की बा X%चा बट्टा दिला नसेल. लक्ष द्या रे, X%चा काय दिलं नसेल? बट्टा. तर मग इथं काय आला असता? 100 मायनस भागीला, मग दुसरा जो बट्टा दिला नव्हता तो कितीचा दिला नव्हता? 10%. म्हणजे याच्या 90% इज इक्वल टू किती आला असता? जशी अशी मांडणी केला तशीच हे वाली मांडणी. तिथं 100 घेऊन केला होता, इथं 600 घेऊन. तिथं 100 नंतर किंमत आली होती काहीतरी 68, तर इथं किती किंमत आलेली आहे आपल्याला? समजलं का? बट्टा दिल्यानंतरची SP आली म्हणते.
तर ते चाली होती ना, टोटल बट्टा काढा म्हणलं काय, आता काढा म्हणते पहिलावाला बट्टा कितीचा दिला होता. तर काढू ना सका तुम्ही, कटला अबे हो 9 सक 54 भागिले 10 आणि इकडं 100 मायनस एक्स इंटू इज इक्वल 400, तर 432 इंटू 10 भागीला 54 आणि इकडं 100 मायनस एक्स. 9 सक 54, 9 चौ 36, 7 राहिले, 9 आटा 6 एक 6 आटा 80. अरे हो, हा तिकडे गेला प्लस झाला, हा इकडे आला मायनस झाला, किती आला, तर एक्सची किंमत किती आली, म्हणजे किती पर्सेंटचा बट्टा दिला नसल. ओके, जमला. तो इसी प्रकार से पहले आपको बाकी प्रॉब्लम सॉल्व करके देखना है. अरे करूँ बाल, चलो तब तक के लिए टाटा बाय बाय, सी यू.